मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन नावांची चर्चा सगळ्यात जास्त झाली। एक म्हणजे मंत्री धनंजय मुंडे आणि दुसरं म्हणजे वाल्मिकांना कराड। एकीकडे वाल्मिक कराड हाच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे, दुसरीकडे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यानं धनुभाऊला सुद्धा या सगळ्या प्रकरणाला तोंड देताना डाकीनं येत आहेत। सध्या वाल्मिक कराडवर मकुका लावण्यात आलाय, तो पोलीस कोठडीत आहे, तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर सुद्धा आभाळ आलंय। तसं बघितलं तर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे ही बीडची जय विरूची जोडी। मुंडेंनी राज्याचं राजकारण करायचं आणि वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्याची सूत्र हलवायची असा जणू नियमच होता। वाल्मिक कराड हे नाव आज जे काही मोठं झालंय ते धनुभाऊंमुळेच, म्हणूनच की काय वाल्मिक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाहीये असं पंकजा मुंडेंनी जाहीर सभेत सांगितलं होतं। आताही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंना घेरण्याचा विरोधकांचा प्लॅन आहे। मात्र वाल्मिक कराडला मकोका लावूनही आणि त्याच्या विरोधात पुरावे हाती लागूनही धनुभाऊ अजूनही सेफ झोन मध्ये आहेत। धनंजय मुंडेंना ना राजीनामा दिलाय ना पक्षानं त्यांच्याकडून घेतलाय, त्यामुळं डीएमना वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचं बळी जातोय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। आतापर्यंत ज्या काही घडामोडी समोर आल्या ते पाहता या चर्चांना बळ सुद्धा मिळत आहे। कसं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। डीएमला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचा बळी जातोय अशी चर्चा होण्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधकांना शांत करणं। वाल्मिक कराडवर कोणत्याही परिस्थितीत मकोका लावण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती। धनंजय देशमुख यांनीही हाच मुद्दा उचलून धरला होता। मात्र सुरुवातीला इतर सर्व आरोपींवर मकुका लावल्यानंतरही वाल्मिक कराडवर मकुका न लावल्यानं त्यामागे सरकारचा हात आहे का या शंकेला वाव मिळाला। धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्यानंच वाल्मिक कराडवर मकुका लावला नाही का अशी चर्चा बीडमध्ये सुरू झाल्या। परिणामी सरकार आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधातील वातावरण आणखीनच तीव्र झालं। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। जरांगे पाटलांसारख्या मुंडे विरोधकांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानं वातावरण आणखीनच गरम झालं। परिणामी उशिरा का होईना पण वाल्मिक कराडवर मकुका लागला। विरोधकांची आणि देशमुख कुटुंबियांची मकुकाची मागणी मान्य झाल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीची धार कमी होताना दिसते। वाल्मिक कराडवर मकुका अंतर्गत कारवाई होणार असल्यानं मुंडेंचं मंत्रिपद काढून घेण्याचा प्रश्नच येत नाहीये। डीएमला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचा बळी जातोय अशी चर्चा सुरू होण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्रेकाची कल्पना देणं। वाल्मिक कराडला मकुका लागला आणि परळीतील वातावरण तापलं। कुणाच्या अंगात येतंय तर कुणी टाकीवर चढून जीव देण्याची भाषा करतंय, कुणी हंबरडा फोडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करतंय। एसटी बसला टार्गेट करत काचा फोडण्यात आल्या, ठिकठिकाणी टायर देखील जाळण्यात आले। काही समर्थक चौकातील टॉवरवर चढले। संपूर्ण परळी बंदची हाक पुकारण्यात आली। बाजारपेठ आणि संपूर्ण शहरात स्मशान शांतता पसरली होती। वाल्मिक कराडच्या समर्थनात परळीत अक्षरशः उद्रेक झाला। वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीवर कारवाई झाल्यास ही अवस्था, तर मग धनंजय मुंडेंवर समजा कारवाई झाली तर काय परिस्थिती होईल हे दाखवण्याचा हा प्रयत्न झाला असं देखील बोललं जातंय। डीएमला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचा बळी जातोय अशी चर्चा होण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पसरवण्यात आलेलं ओबीसी विरोधी नरेटिव्ह। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे ओबीसी असल्यानं त्यांना टार्गेट केलं जातंय असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता। त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनीही अशाच प्रकारचा सूर आवळला। खंडणी आणि हत्या प्रकरणात माझ्या पतीचा कुठलाही सहभाग नाहीये, केवळ राजकारणातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। समोरील लोक मराठा समाजाचा आधार घेऊन आंदोलन करत आहेत, पण मी पण मराठ्याचीच आहे, मी पण 96 कुडी आहे। मी माझ्या जात बांधवांना सांगू इच्छिते की वंजारी सारख्या छोट्या जातीला कशा टार्गेट करता असा सवाल त्यांनी केला। धनंजय मुंडे हे सुद्धा वंजारी समाजाचे मोठे नेते आहेत, त्यामुळं ओबीसी समाजाला जाणून बुजून अडचणीत आणलं जात आहे असा प्रचार केला जाऊ शकतो। काही महिन्यांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला होता। हा संघर्ष सध्या कमी झाला असला तरी कधीही तो पेटून उठू शकतो। म्हणूनच डीएमला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचा बळी जातोय अशा चर्चा सुरू झाल्यात। बाकी वाल्मिक कराड यांचा पाय चांगलाच खोलात गेलाय। मकुका लागल्यानं त्यांच्या विरोधात तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणांना आणखी 180 दिवसाचा वेळ मिळालाय। खंडणीच्या प्रकरणातच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा खुलासा सीआयडीने केलाय।
सीआयडीच्या रिपोर्टनुसार सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या आरोपींनी वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. मात्र कंपनीनं खंडणी देण्यास नकार दिला होता. त्यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनीच्या बाजूने भूमिका घेतली आणि सुदर्शन घुले यांना थेट आव्हान दिलं. त्यामुळेच आरोपींमध्ये असंतोष निर्माण झाला आणि शेवटी या आरोपींनी खंडणीच्या मध्ये येणाऱ्या देशमुख यांना हटवण्याचा प्रयत्न केला, असं सीआयडीनं म्हटलंय. दुसरीकडे आरोपी विष्णू चाटे यानं आधीच पोलिसांना कबुली दिले की वाल्मिक यांनीच माझ्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं. त्यामुळं वाल्मिकवर कारवाई अटळ वाटते. परंतु या सगळ्यात धनंजय मुंडे मात्र सेफ झोन मध्ये आहेत, असंच एकूण चित्र दिसतंय. खरं तर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याशिवाय वाल्मिक कराड काही करणार नाहीये, अशी चर्चा दबक्या आवाजात परळीमध्ये सुरू आहे. मात्र सध्या तरी वाल्मिक कराड जेलवारी करत असताना दुसरीकडे प्रचंड मागणी होत असतानाही धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारनं घेतलेला नाहीये. त्यामुळे डीएमला वाचवण्यासाठी वाल्मिक अण्णांचा बळी जातोय, अशी चर्चा सुरू झाल्यात. बाकी तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना अडकवून धनंजय मुंडेंना सेव्ह करण्याचे प्रयत्न चाललेत का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.